मित्रो, प्रश्नार्थक शीर्षकानं सुरू होणारा हा कथाभाग पांडव पुत्र म्हणजे युधिष्ठिर, भीम, अर्जुन कुंतीचे पुत्र आणि नकुल, सहदेव हे माद्रीचे पुत्र. हे पांडव म्हणायचे म्हणजे पांडूचे पुत्र म्हणायचे की केवळ कुंती आणि माद्री यांचे पुत्र समजायचं. आणि हा प्रश्न काही केवळ माझा नाही, पुढील काळामध्ये दुर्योधन आणि दुर्योधन पक्षाच्या इतरांनी अनेक वेळा हा प्रश्न उपस्थित केला. आणि त्यामुळं जर हा प्रश्न मी विचारला तर कदाचित मी सुद्धा दुर्योधन पक्षाचा आणि म्हणजेच अधर्म पक्षाचा आहे असं समजण्याची चूक कुणी करू नये. मी दुर्योधन पक्षाचा नव्हे की पांडव पक्षाचाही नाही, मी केवळ निवेदन करता. आणि हा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण म्हणजे हे जे पुत्र होते कुंतीचे आणि माद्रीचे हे काही पांडूच्या बीजापासून जन्माला आलेले नव्हते. हे निश्चितच वेगवेगळ्या देवतांच्याकडून किंवा वेगवेगळ्या ऋषीमुनींच्याकडून किंवा वेगवेगळ्या पुरुषांच्याकडून यांचा जन्म झालेला. तो कुणाकुणापासून झाला यासंबंधी आपण पुढं पाहूच. पण पांडूंच्या बीजापासून मात्र या पुत्रांचा जन्म झालेला नव्हता हे निश्चितच. आणि हे दुर्योधनाचं तर्कशास्त्र जे होतं हे तर्कशास्त्र सत्ताधार्याचं होतं. कारण पांडूच्या वानप्रस्थाश्रमानंतर आणि त्यानंतर त्याच्या अकाल मृत्यूनंतर धृतराष्ट्र अभिषिक्त राजा झाला हस्तिनापूरचा आणि दुर्योधन हा त्याचा पुत्र, त्यामुळं सत्ताधारी तेच. आणि हे सत्ताधाऱ्यांचं तर्कशास्त्र होतं. ते सोयीस्कर होतं, सत्ता लालसेनं निर्माण झालेलं होतं. हे ओघानंच येतं. कारण पांडव या हस्तिनापूरच्या राज्यामध्ये आपलाही हिस्सा मागू लागल्यानंतर त्यांनी म्हणजे दुर्योधन आणि त्याच्या पक्षीयांनी हे पांडव पुत्र नव्हेत आणि त्यामुळं त्यांना सत्तेमध्ये हिस्सा मागण्याचा काहीही अधिकार नाही अशा प्रकारचं तर्कशास्त्र वापरलं. हे सोयीस्कर तत्त्वज्ञान होतं असं आपण समजू शकतो. पण ज्या समाजामध्ये नियोग विधीला मान्यता आहे आणि नियोग विधीनं जन्माला आलेल्या अपत्यांना पितृकुलाची संतती समजण्याची प्रथा आहे, समाज मान्यता आहे, त्या समाजामध्ये या कुंतीच्या आणि माद्रीच्या पुत्रांना पांडूचे पुत्र समजण्यास काही हरकत नसावी. कारण पांडूच्या संमतीनं आणि त्याच्या आज्ञेनंच कुंतीनं आणि माद्रीनं या पुत्रांना जन्म दिलेला होता. त्यामुळं त्यांना पांडुपुत्र समजण्यास काहीच हरकत नसावी, काही हरकत नाही. आणि दुर्योधनाचं हे तर्कशास्त्र, सोयीस्कर तर्कशास्त्र जर वापरायचं म्हटलं तर त्याच्या बाबतीतही तेच तर्कशास्त्र वापरता येईल. म्हणजे सत्यवतीचे पुत्र व्यास महर्षी यांच्या बीजापासून जन्माला आलेले धृतराष्ट्र आणि पांडू हे तरी मग कुरुवंशाचे, भरतवंशाचे कसे होऊ शकतात? ती सुद्धा भरतकुलाची संतती होऊ शकणार नाही. आणि मग हस्तिनापूरच्या या राज्यामध्ये त्यांनाही कसला अधिकार असण्याची काही आवश्यकता नाही. पण समाजानं धृतराष्ट्र आणि पांडू यांना सुद्धा कुरुवंशाची संतती अशी मान्यता दिलेलीच होती. त्यामुळं जर धृतराष्ट्र आणि पांडू यांना कुरुवंशाचं आपण समजत असलो आणि त्यावेळचा समाज समजत असला, स्वीकारित असला, तर पांडूच्या पुत्रांना, कुंतीच्या आणि माद्रीच्या पुत्रांना सुद्धा पांडूचे पुत्र म्हणून स्वीकारण्यास आपली कुणाचीच काही हरकत असण्याची गरज नाही. फक्त दुर्योधनाचं हे सत्ताधाऱ्याचं एक सोयीस्कर तर्कशास्त्र होतं एवढाच त्याचा अर्थ. आणि आजही वर्तमान काळातही आपण दत्तक विधानानं ज्या पुत्रांना किंवा कन्यांना स्वीकारलेलं असतं त्यांना पितृकुलाची संतती म्हणून मान्यता देतोच.
त्यामुळं समाज मान्यता हा एक निकष आहे आणि या निकषाप्रमाणे जर धृतराष्ट्र आणि पांडू यांना कुरुकुलाची भरतकुलाची संतती म्हणून मान्यता मिळत असेल तर कुंतीच्या आणि माद्रीच्या पुत्रांना सुद्धा पांडूचे पुत्र म्हणून मान्यता मिळण्यास काहीच हरकत नसावी आणि त्यावेळच्या समाजानं ती दिली सुद्धा. फक्त दुर्योधनानं हे सोयीस्कर प्रश्न उपस्थित केले एवढाच त्याचा अर्थ. तेव्हा हे पांडव पुत्र. आता या पांडव पुत्रांचे जन्म मात्र पांडूच्या बीजापासून झालेले नव्हते हे निश्चितच. ते कुणाकुणापासून झाले तर कुंतीचा पहिला पुत्र युधिष्ठिर. युधिष्ठिराचा जन्म यमधर्मापासून झाला असं पौराणिक कथानक सांगतं. यमधर्मापासून तिनं युधिष्ठिराला जन्म दिला. आता यमधर्मापासून दिला कारण तिला दुर्वास ऋषींनी एक मंत्र दिलेला होता आणि या मंत्र सामर्थ्यानं ती कोणत्याही देवतेचं आवाहन करून त्या देवतेकडून पुत्रप्राप्ती करून घेऊ शकत होती असं पौराणिक कथानक सांगतं. ज्या लोकांना अशा मंत्र सामर्थ्यावर विश्वास ठेवायचा आहे, ज्यांची अशी श्रद्धा आहे, अशा श्रद्धावंत लोकांच्यासाठी हे पौराणिक कथानक मान्य करायचं असेल, त्यांनी जर हे मान्य करायचं असेल तर त्याला आपण आक्षेप घेण्याची काही आवश्यकता नाही. ज्यांना अशी श्रद्धा ठेवायची नसेल त्यांच्यासाठी वेगळंही तर्कशास्त्र ते वापरू शकतात. एक सुंदर यौवन संपन्न कन्या ही स्वतःची एक मंत्रशक्ती असते आणि पुरुषाला आकर्षित करण्यासाठी तिला इतर कुठल्याही मंत्र सामर्थ्याची आवश्यकता असते असंच वाटत नाही. त्यामुळं कुंतीनं योग्य पुरुषाला आकर्षित करून घेऊन एखाद्या ऋषीला किंवा देवते समान ऋषीला आकर्षित करून घेऊन त्याच्याकडून युधिष्ठिर आणि इतर पुत्रांना जन्म दिले असले तर ते आपण समजून घ्यायला किंवा ते मान्य करायला ही काही हरकत नसावी. आता पहिला पुत्र युधिष्ठिर हा यमधर्मापासून जन्माला आला असं पौराणिक कथा सांगते. पण आपणास माहीत आहे की विदुर हा सुद्धा यमधर्माचा अवतार असं पौराणिक कथानकच सांगतं. त्यामुळं हा विदुराचा पुत्र असू शकेल असंही एक मत. आणि दीरापासून आपल्याच घरातील पतीच्या बंधूपासून पुत्रप्राप्ती करून घेण्यास नियोगविधीची मान्यता होती. त्यामुळं विदुरापासून युधिष्ठिराचा जन्म झाला असेल असं सुद्धा एक मत आहे. आणि पुढील काळामध्ये युधिष्ठिराबद्दल आणि त्याच्याबरोबरीनच इतर पांडवांच्याबद्दलही विदुराला जे विशेष ममत्व आढळून येतं त्यानं वेळोवेळी अगदी शेवटपर्यंत त्यांच्या संकट काळामध्ये जी त्यांना मदत केलेली आहे ती बघितली आणि तर विदुराचा युधिष्ठिर हा पहिला पुत्र असावा असं समजता येतं. आणि नंतरच्या काळातही जेव्हा कुंती हस्तिनापूरला आली तेव्हा हस्तिनापूरच्या राजवाड्यामध्ये तिचं जास्तीत जास्त वास्तव्य न होता विदुराच्या घरीच तिचं वास्तव्य अगदी शेवटपर्यंत राहिलेलं आहे. जास्तीत जास्त काळपर्यंत विदुराच्या घरीच तिचं वास्तव्य राहिलेलं आहे. ही सगळी पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर विदुराबद्दल तिला विशेष सख्य असावं विदुराशी आणि त्याच्याबद्दल तिला विशेष महत्त्व वाटत असेल असं आपण समजू शकतो. त्यामुळं पहिला पुत्र युधिष्ठिर हा विदुराचा पुत्र असं समजण्यास हरकत नाही किंवा तो यमधर्माचा पुत्र असं पौराणिक कथानकाच्या पद्धतीनं समजलं तरी त्याबद्दल आपण हरकत घेण्याची काही आवश्यकता नाही. दुसरा पुत्र भीम हा कुंतीनं देव सेनापती वायू किंवा मरुत याच्यापासून जन्माला घातला असं पौराणिक कथानक सांगतं. आणि तिसरा पुत्र अर्जुन हा प्रत्यक्ष देवेंद्र इंद्र याचा पुत्र. आता हे कुठले देवकुळातील होते तिथं हिमालयातील देवकुळातील पुरुषांच्या पासून तिनं जन्माला घातलेले पुत्र
किंवा ऋषीमुनींच्या पासून जन्माला घातलेले पुत्र, याबद्दल फार विस्तृतपणे आपणाला काही माहिती असण्याची शक्यताही नाही. पण हे कुंतीचे पुत्र युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन, आणि त्यानंतर माद्रीचे नकुल आणि सहदेव हे अश्विनी कुमारांचे पुत्र. या पुत्रांचे जन्म झाल्यानंतर अजूनही पांडू, कुंती आणि माद्री हे आपल्या पुत्रांच्या सह हिमालयामध्येच वास्तव्यास होते. तर हिमालयामध्ये वास्तव्यास असताना या बालकांचा त्या ठिकाणीच या बालकांचा जन्मही झाला आणि त्यांची नंतर बालपण तिथंच व्यतीत झालं. या नंतरच्या काळामध्ये आता त्यांची वाढ होत असताना, या बालकांची वाढ होत असताना एकदा वसंत ऋतूमध्ये पांडू आणि माद्री हे वनविहार करत असताना पांडूच्या मनामध्ये कामवासना उत्पन्न झाली आणि त्यानं माद्रीशी संग करण्याचा, प्रणय प्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आणि असा प्रयत्न करत असताना त्याला मृत्यू आला. आता ऋषींच्या शापांच्या मुळं तो मृत्यू आला की त्याच्या शरीर दौर्बल्यामुळं तो मृत्यू आला, याबद्दल सोयीस्करपणे आपण अर्थ घेऊ शकतो. कदाचित तो त्याच्या शरीर दौर्बल्यामुळं सुद्धा आला असेल, किंवा श्रद्धावंतांनी अशी श्रद्धा ठेवायला हरकत नाही की ऋषींचा त्याला शापच होता आणि त्यामुळं त्याला मृत्यू आला. आता याच्या मृत्यूनंतर माद्री एखादवेळी कदाचित अपराधीपणाच्या भावनेनं असेल किंवा कुंतीच्या प्रभावी व्यक्तिमत्वापुढं इथून पुढच्या काळामध्ये पांडूच्या मृत्यूनंतर आपणास कुटुंबामध्ये योग्य ते स्थान मिळणार नाही. सतत आपणाला अपराधीपणाही वाटत राहील, आणखीन आपणाला दुर्लक्षित केलं जाईल, या भीतीनं असेल माद्री पांडूबरोबरच सती गेली. आणि त्यानंतर कुंती आपल्या पुत्रांना घेऊन, आपल्या म्हणजे माद्रीच्या आणि स्वतःच्या पुत्रांना घेऊन हस्तिनापूरला आली. आता हस्तिनापूरमध्ये परत आल्यानंतर कुंतीचं स्वागत कसं होतं आणि या बालकांचं पुढील शिक्षण आणि संगोपन कशा प्रकारे होतं, या संबंधीचा कथाभाग आपण पुढील भागामध्ये पाहू. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोवर धन्यवाद.